बोलव तिला. कोकी बोलायचं, कोकी. तेव्हा दिला ओरडते बा, तेव्हा दिला ओरडते, बाबांना ओरडते बा. हॅलो, हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही स्टार्टिंगला बघत होतात पिल्लू आणि आमची कुकी आहे ती गप्पा मारत होते त्यांच्या लँग्वेजमध्ये. सो आता मी इथे आम्हाला करत होती ब्रेकफास्ट प्रिपेअर. पिल्लूला मी सकाळ सकाळ दूध दिलेलं. सकाळी उठली की तिला पहिलं बॉटल फीड असतं आणि त्याच्यानंतर तिचा ब्रेकफास्ट असतो. सो इथे मी आम्हाला चीज सँडविच करत होती. मी तर खाल्लेला दीपकला दिला नव्हता किती दिवस, मग म्हटलं सो आज ब्रेड पण आहे तर करते. फक्त 2च केले आम्हाला आणि जाम ब्रेड करणार होती. सो एक चीज सँडविच आणि एक जाम. तर ब्रेकफास्टसाठी एवढं इनफ होतं. 4 पोटात ब्रेड गेले म्हणजे पोट आपलं फील होतं. सो मी इथे काय केलं, चीज किसून घेतलं, त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि पेरी पेरी पावडर टाकली, बस बाकी काही नाही टाकलं आणि ग्रिल केलं. आणि ना मस्त लागतं. तुम्ही पण कधीतरी आहे ना हे इन्स्टंटवाला ना ब्रेकफास्ट करून बघा. आणि नंतर मी करते आम्हाला जाम ब्रेड. जाम ब्रेड तर आम्हाला कधीही दिला तरी आम्ही खाऊ शकतो, कारण का आफ्टर प्रेग्नेन्सी पिल्लू झाल्यानंतर आमचा मोस्टली करून ब्रेकफास्ट जाम आणि ब्रेडच असतो. सो ते झाल्यानंतर सगळं ग्रिल करून झाल्यानंतर मी आम्हाला आता चहा घेते. पिल्लूला दूध दिलेलं त्याच्यामुळे म्हटलं आमचं चहा वगैरे झाला कीच तिला आरामात देईल, तोपर्यंत टाईम पण निघून जाईल तेवढा. आणि ऑलरेडी भरपूर खेळलेलो. सो एक टाईम असतो, त्या टायमिंगनंतरच पिल्लूला देते. आणि मी आता व्हॉइस ओव्हर देते तर ही मस्ती करते माझ्यासोबत. सो इथे आमचा रेडी आहे ब्रेकफास्ट. आणि मी आता पिल्लूला करते रव्याचा शिरा. सो 1 तासानंतर मी तिला रव्याचा शिरा देते दूध पिल्यानंतर. सो इथे पहिलं मी कढईमध्ये तूप टाकलं आहे. आणि रव्यामध्ये ना टाईप्स असतात, बारीक रवा आणि जाड रवा. सो मी बारीक रवा घेतला आहे, कारण का पिल्लूला आमच्या जाड रवा अजिबात आवडत नाही, ती टाकून देते डायरेक्ट. म्हणून ना तो पहिला तुपामध्ये भाजून घ्यायचा. मी ऑलरेडी भाजून ठेवते तुपामध्ये, पण ह्या टाईमला ना संपून गेलेला आणि करायला टाईम पण नव्हता तेवढा. सो त्याच्यामुळे पहिला तुपामध्ये भाजून घ्यायचा अगदी व्यवस्थित, अगदी त्याचा रंग थोडासा ब्राउनिश होईपर्यंत. आणि आता मी टाकले मखाने पावडर. मखाने आहेत ह्याच्यात आणि ड्रायफ्रूट्स आहेत जे काजू, बदाम, अक्रोड आहेत. आणि त्याला पण अगदी नीट तुपामध्ये परतून घ्यायचं. आणि आता ही संपत आली आहे. मी तुमच्याजवळ कधीतरी ही रेसिपी शेअर करेल, मखाने पावडर कशी करतात ती. आणि तो तुपातला चमचा होता, त्याला तूप लागलेलं, सो ते पण काढून घेत होती, कशाला वाया घालवा. आणि त्याला परत एकदा नीट परतवून घेतलं. आणि आता पिल्लूला कसं आमच्या काऊ मिल्क चालत नाही, सो त्याच्यामुळे काऊ मिल्कमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते केलं, एकत्र केलं आणि ते शिऱ्यामध्ये टाकलं. आणि आता तो शिरा आहे तर रेडी आहे. मी पिल्लूसाठी साखर नाही यूज करत, गूळ पावडर यूज करते. सो ही गूळ पावडर मी स्टोअर करून ठेवते. सो अंदाजेप्रमाणे मी गूळ पावडर टाकते त्याच्यामध्ये, किती पिल्लूला गोड हवे काय हवे त्याप्रमाणे. आणि अशा प्रकारे जो माझा शिरा आहे तो प्रिपेअर झाला आहे पिल्लूसाठी. केसर पण टाकते, पण केसर भेटत नव्हतं आणि ऑलमोस्ट आता व्हायला म्हणजे झालेलं, त्याच्यामुळे ते टाकलं असतं तर अजून घट्ट झालं असतं, त्याच्यामुळे काय मी ॲड केलं नाही केसर. अशा प्रकारे जो पिल्लूचा शिरा आहे, पिल्लूचा ब्रेकफास्ट आहे, तो तयार झालेला आहे. आणि आता तिला अशा प्रकारे व्हॉइस ब्रेकफास्ट आजचा मस्ती करते. पण कधीतरी ट्राय करा. मी तिला कधी गूळ टाकते, कधी खजूर टाकते. तिला आहे ना रव्याची खीर, ओट्सची खीर म्हणजे खूप आवडते, खूप म्हणजे खूप, ती अगदी आवडीने खाते. सो आता तिला फीड वगैरे केलं, मालिश वगैरे केली तिला आफ्टर 1 आवर. आणि नंतर मग ती झोपून गेली. आणि आम्हाला मी चहा ठेवली आहे आणि थोडीशी भांडी होती ती घासली, कारण का दीपकला जायचं होतं खाली. सो पटपट भांडी घासून घेतली, आम्हाला चहा ठेवली परत एकदा, कारण का हाच टाईम असतो पिल्लू झोपल्यानंतर की आम्हाला चहा अगदी निवांत घेता येतो. हा आमचा सेकंड टी असतो. दिवसातनं आमचे 3 टाईम टी होतातच. पिल्लू उठल्यावर एक असतो आणि झोपली की एकदा टी असतो. पिल्लूची आंघोळ वगैरे घातली आणि ती झोपली, आता जेवणाला लागते. आवरायचं दूध गरम केलेलं, पिल्लूला हे लावते बेसन आणि आंबे हळदचं उठणं लावते करून. सो ते मला क्लीन करायचं आहे. आणि इथे ठेवलं आहे सगळं, मला हा पसारा आवरायचा आहे. झोपायच्या आधी खेळत होती पिल्लू, सो हा मेस आवरायचं. चला. आणि इथे मी करते तिला मसूर डाळची खिचडी.
अगदी ती फर्स्ट टाईम खाणार आहे ही. कधी तिला मी फीड केली नव्हती मसूर डाळ, केलेली पण मिक्स डाळ केलेली, ओन्ली मसूर असं केलं नव्हतं. सो इथे मी पहिलं तूप टाकलं, जिरं टाकलं, राई टाकलं, हिंग टाकलं, लसूण, नंतर कांदा टाकला आणि मी ह्याच्यामध्ये भोपळा घेतलेला आज आणि गाजर. भोपळ्यासाठीच दीपक खाली गेलेला, कारण का खूप दिवस झाले पिल्लूला भोपळा दिला नव्हता. त्याच्यामुळे म्हणजे आम्ही जुन्या रूमवर होतो ना, तिथे मी तिला भोपळा दिलेला. इथे आल्यापासून मी तिला भोपळा ॲड केलाच नव्हता, सो तो आणायला गेलेला. आणि बाकीचे आपले घरगुती मसाले टाकले फक्त तिखट सोडून. आणि हा आहे सांबार मसाला सुहानाचा, जराशी वेगळी काहीतरी टेस्ट, त्याच्यामुळे थोडंसं घेतला. तुम्ही बघितलं असेल केवढी क्वांटिटीमध्ये, तेवढासा मी घेतला. आणि ह्याच्यामध्ये मसूर डाळ आणि आपले तांदूळ मिक्स केलेले होते ते टाकले आणि थोडंसं पाणी टाकेल आणि चवीनुसार मीठ. तिला मी पिंक सॉल्ट यूज करते. सो अशा प्रकारे आहे ते पिल्लूची जी मसूर डाळची खिचडी आहे ती झाली विथ सांबार मसाला. सांबार मसाला पण ती फर्स्ट टाईम खाईल आणि मसूर डाळ पण फर्स्ट टाईम खाईल. जर तुम्ही काही असं युनिक ट्राय करत असाल ना, तर तुम्ही दुपारी ट्राय करा. पिल्लूला तर ह्याचा काहीही साईड इफेक्ट झाला नाही, कारण का कसं असतं, कधी आपण त्यांना खायला देतो नवीन गोष्ट, त्यांना पचते नाही पचत, लूज मोशन होते, पोटात दुखते. ह्या गोष्टी जर रात्री झाल्या तर आपली पण झोपमोड, बाळाची पण झोपमोड आणि आपल्याला डॉक्टर पण टायमावर भेटणार नाही. त्याच्यामुळे असे काही जे आपण नवीन पदार्थ आहेत ना, ते आपण सकाळी द्यायचे, रात्री द्यायचं नाही. आणि अशा प्रकारे जी आहे मसूर डाळची खिचडी रेडी आहे. पिल्लू उठली आता, सो गरम करेल ते आणि तिला फीड करेल. बोलल्याप्रमाणे मी आधी पण बोलले तुम्हाला, जर डाळ भात असेल, भाताचा कुठलाही प्रकार असेल, तर ते मी तिला हाताने फीड करते. आणि जर सूप असेल, मुगडाळचं सूप किंवा अजून अन्य कसलंही सूप असेल, तर ते मी तिला स्पूननी फीड करते. अशा प्रकारे तिचं आहे ते खाणं चालू आहे. आणि पिल्लू आहे ना, जरा पण खाताना नाटकी नाही करत, कारण का तिचा जो टायमिंग आहे ना, तो मी फिक्स शेड्यूल करून ठेवलेला आहे. लंच करताना 1 तास आधी काही देत नाही, डिनर करताना 1-2 तास आधी काही देत नाही. मधल्या पिरियडमध्ये तिला दूध वगैरे मी असं देते. आणि संध्याकाळच्या टायमिंगला कधी मला कामं असतात तेव्हा मी तिला कुरमुरे किंवा एक हातात बिस्किट असं काहीतरी देते. पण जेवायच्या 1-2 तास आधी मी तिला काही देत नाही, कारण का जेणेकरून तिच्या पोटामध्ये सगळं अन्न गेलं पाहिजे आणि तिला समजलं पाहिजे की आपल्या ताटातलं सगळं जेवण खाल्लं पाहिजे. आणि भूक लागले की बाळ अगदी आरामात खातं, त्याच्यामुळे अधेमध्ये मी देत नाही तिला काय, टाईमशीरच देते. आणि आता समर खूप म्हणजे ऊन खूप पडायला लागलं आणि पिल्लू पाणी खूप कमी पिते. सो मी आता इथे नारळ पाणी तिला देते. मी प्रेग्नन्सीमध्ये इतकं नारळ पाणी पिलं ना की मला आता ना ते नारळ पाणी पिऊसच नाही वाटत, त्याचा वास पण नाही आवडत आणि ते बघायला पण मला असं नकोसं वाटतं. पण काय करणार, पिल्लूला नारळ पाणी आवडतं. सो तुम्ही पण देत जावा बाळाला. अगदी 10 ते 12 स्पून द्या, अगदी जास्त पण नका दे, कारण का त्याच्यामध्ये खूप मिनरल्स असतात. सो मी तिला आता हे पाणी आहे ते फीड करेल आणि ती पण अगदी आवडीने पिते. तिला पाणी खूप आवडतं नारळाचं. आम्ही तिला आठवड्यातून 1दा किंवा 2दा देतो, कारण का ॲटलिस्ट तेवढं तरी तिच्या पोटामध्ये जाईल. आणि नारळ पाणी ही अशी गोष्ट आहे की ती चांगली आहे, आपण वाईट नाही बोलू शकत. सो तुम्ही पण तुमच्या बाळाला ना नारळ पाणी चालू करा. 1 वर्षाचं असेल ते, तर अंडर 1 इयर असेल तर तुम्ही देऊ शकता. आफ्टर 8 मंथ्सपासून तुम्ही देऊ शकता, पण एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये, अगदी 3 ते 4 स्पून, जास्त नाही, कारण का मिनरल्स जास्त असतात त्याच्यामुळे. सो मी आता तिला फीड करते नारळ पाणी. आणि आम्ही आता चहा ठेवलेला मला, कारण का दीपक जात होता ऑफिसला 4:30ला, ऑलमोस्ट 4:30 4:15ला निघून जात होतो, त्याच्यामुळे मग मी चहा ठेवला. आणि मी पण तेव्हाच पिऊन घेते, कारण का नंतर ठेवण्यात एकटी काय पिणार आणि पिल्लू पण मला पिऊन देत नाही. त्याच्यामुळे पिल्लूचे बाबा जस्ट गेले ऑफिसला. मी बोलत होती नको जाऊ, तरी पण गेला. पिल्लू आमची खेळते. पिल्लूला मी जस्ट कोकोनट वॉटर दिलं तुम्हाला, तर मी शेअर केलं. आत्ता वाजलेत किती, 4:30 5 वाजलेत. 6 वाजता आम्ही खाली जाऊ. खाली जायच्या आधी पिल्लूला दूध देईल थोडंसं, कारण का आल्यावरती बनाना फीड करेल, नाही तर आधी बनाना फीड करून तिला खाली नेईल, नाही तिला दूध देईल. कारण का दूध तिने सकाळी पिलं आहे, त्याच्यानंतर तिने पिलं नाही आहे. आता पिईल ती दूध 5 वाजता, नंतर मग 6 वाजता मग तिला बनाना देईल. आणि इथे आहे खेळते, चालू आहे तिचं.
मला आली आहे झोप, पण ही पोरगी मला झोपून नाही देणार. इथे काहीतरी लागलंय सगळा हॉलमध्ये आमच्या ना पिल्लूचाच पसार आहे. हे बघा, इकडे बॉटल्स, इकडे तिची स्लायडिंग, इथे तिची खेळणी, पाटी, तिथे तिची चेअर उभी राहिली. पिल्लू नंगू आहे म्हणजे म्हणून हात दाखवला. आणि मी तिचं करत होती दूध तयार. तर झालं असं, तिला बसवलेली इथे आणि बसवली आणि तितक्यात आमच्या मॅडमनी शुशू करून टाकली. ही शुशू पुसायची आहे. तिथेच तिची पॅन्ट बदलवली आणि आता इथे आमच्या कुकूनी केली आहे. तुमच्या बाबतीत पण कधी असं झालंय का? किचनच्या ओट्यावर बसवली आणि शुशू करून टाकली. आता हे मला नीट क्लीन करावं लागेल. कपडे पण लावायचे आहेत आमच्याकडे. माझ्याकडे आहे ती अगदी 3 टाइम लावावी लागते. 3 टाइम. एकदा होऊन जातं पिल्लूचं, एकदा आमचे कपडे होतात. पिल्लूचे मी सेपरेटच धुते. नंतर आमचे, परत मग पिल्लूचे किंवा आमचे असे असतील तर, पण मोस्टली करून पिल्लूचेच असतात. कारण का ती शुशू भरपूर करते ना, त्याच्यामुळे. आता मला किचन ओटा पुसून घ्यावा लागेल नीट. आणि आता आम्ही जाऊ खाली. पिल्लूला खाली सायकलवर राऊंड मारवायचं आहे. शुशू केली ते पुसून घेते. आणि आता खाते ना ती, शुशूचा स्मेल पण येतो थोडाफार. झालं. तिचं खेळणं पण इथेच ठेवलेलं, शो केला ना म्हणून. आता दूध पिते. तिचं दूध होईपर्यंत त्या बाल्कनीत पाणी टाकून घेते. खाली तर आम्ही जातोय खाली. पिल्लूला घालते शूज घालते. हा खरं तर 1 पीस आहे, पण इथे ना कट आहे आणि खाली वारा सुटतो खूप, त्याच्यामुळे लेगिंग्स घातली. आता मी पटकन खाली जाऊन राईड करून येऊ. मग घरी येऊन बनाना खाणार. काय खाणार? इश नाही, बनाना. इश काय? पिल्लूला शिकवलाय दम कसा लागतो ते सारखी अशी करते. इश. पिल्लूला दम कसा लागतो? दम कसा लागतो? दम पिल्लूला. इश. कसा लागतो पिल्लूला दम? दाखव दम. कसा दम लागतो तुला? इश. कसा लागतो पिल्लूला दम? हा, कसा लागतो पिल्लूला दम? दाखव कसा लागतो. चला. ही मम्मीने पिल्लू लहान असताना आणलेली कॅप आणि आता तिला होते. इश. खाली ना हवा असते खूप, त्याच्यामुळे मग घालावं लागतं ना. इश. तू चल बाजूला हो. चला, आम्ही कॅप दुसरी घालते. केस होती तेव्हा बसायची कॅप. शरदांजी लेली आहे, लेली. एक गुड्डीने घेतलेली कॅप. केस नाहीत ना, त्यामुळे जुन्या कॅप होतात. केस असली की टाईट बसतात. कानवाकडा झाला. चला चला, आम्ही येतो बुम बुम घालून. चला. खालून वरती आलो. आता वाजले 7 वाजता. माझा हात दुखायला लागला. एक असा हात वाटतं हातच नाही आहे. पिल्लू आमच्या सायकलवर जरा पण नाही बसली. तिला बाहेर नेली. तिला बिल्डिंगमध्ये फिरायचंच नव्हतं. 2 दिवस दीपक घरी होता ना, तर तिला ती हॅबिट झाली की बाहेर जायचं. कारण का दीपक, मी रात्रीची खाली गेली ना, सॉरी आता संध्याकाळी खाली गेली ना, मी तिला बिल्डिंगमध्ये फिरवते, बाहेर नाही फिरवत. कारण का बाहेर ना मुलं क्रिकेट खेळत असतात. सो त्याच्यामुळे बॉल बिल लागला तर म्हणून मला ती भीती वाटायची. म्हणून मी तिला घेऊन नाही जायची बाहेर.
आणि 2 दिवस कसं दीपक होता तर दीपक संध्याकाळी ह्या टायमिंगला बाईकवरती राऊंड मारून द्यायचा आम्हाला, म्हणजे असंच आम्ही फिरायचो. आणि इव्हिनिंगला म्हणजे रात्री जेवण वगैरे झालं की आम्ही वॉकला जायचो खाली, तेव्हा हिला सायकल घेऊन जायचो, ते पण बाहेर जायचो. सो 2 दिवसात ती एवढी शिकली चतुर की बिल्डिंगमध्ये तिला फिरायचंच नाही, तिला बाहेरच फिरायचं आहे. मी तिला लिफ्टच्या थोडं खाली उतरल्यानंतर मग मी ती सायकल ठेवली, सायकलवर बसवलं तर नाहीच बोलत होती. ते बघा नकरे बघा, सायकलवर बसवली तर नाहीच बसली, पूर्ण अंग तिने टाकून दिलं. आणि त्यात मी घातलेलाच कुर्ता म्हणजे वन पीस आहे आणि खाली लेगिंग करलेली. आणि ह्याला नाही पॉकेट, एकच आहे, ते पण एवढे असे मोठे नाही आहेत की ज्याच्यामध्ये माझा मोबाईल बसेल. एका ह्याच्यामध्ये फक्त चावी ठेवली. मोबाईल हँडल करू घेऊ की हिला घेऊ, आणि हिला घेतलं ना की माझी कंबर जाते पुरी. आणि इतकी हालते ना तर ते विचारू नका. मग तिला बाहेर नेली, सायकल पण बाहेर घेऊन गेली गेटच्या. त्या सायकलवर पण तिला बाहेर बसायचं नाही, तिथेच किती वेळ होतो. लोक माझ्याकडून येड्यारकी बघायची की सायकल फिरवते रिकामी आणि मुलीला हातात घेतली. एक जणांनी तर मला विचारली काय झालं, ही ह्याच्यात बसवा. म्हटलं तिला नाही बसायचं, ती अंग टाकते. मग नंतर सायकल आतमध्ये बिल्डिंगमध्ये ठेवली कशी तरी, तेव्हा आतमध्ये एंट्री केली ना की अंगच टाकायची. आणि त्यामुळे ना माझा एक हात पुरासा बोलतात ना असल्या नसल्यासारखा झाला, पुरा जड एकदम, असं काहीतरी उचललं आणि ठेवलं असं झालं. आणि नंतर मग तिला एक राऊंड कसा तरी मारवला पुढे, आणि ना मी टर्न मारला ना की ही रडायला सुरुवात करायची, अंग टाकायला सुरुवात करायची, पुढे चल पुढे चल. मी पुढपर्यंत गेली आणि आता घरी आली. घरी येताना पण नाटक करत होती, नाहीच बोलत होती. लिफ्टच्या दरवाजाच्या इथे नाही, कशी तरी आणली रडतच होती. आणि आता लावून दिलं तिला. मग गप्पा बस बाबा, आता दिवा लावेल. आणि मॅडमनी आज लई त्रास दिला. आता उद्या अजिबात नेणार नाही, 2-2 दिवसांनी नेणार मी आता हिला. बाबा घरी असले की सवय कशी लागते. कालच मी बोलली हिला, कालच मी दीपकला बोलली की पिल्लू बोलत असेल की बाबा असले की माझी मज्जा असते. आणि आज मला भोकावं लागलं एवढा डॅमेजचा. आणि हा जो हात आहे ना, हा असं वाटतं नाहीच आहे. आता दिवा लावते, दोघींचं जेवण करते. आता पिल्लूला मुगडाळचं सूपच करते घट्ट असं. आता काय नाही करत, विचार केलेला मुगडाळाची खिचडी आता ते उद्या करते, ते सूप करते. भोपळा टाकला, नॉर्मल लसूणवर करते आणि टोमॅटो टाकून, बस तेवढंच करते. दिवा लावते, ही झोपले तर झोपवते. आता 7 वाजले, 6-5:30ला तिला दूध दिलेलं, केळ्या भरवते, मग ती झोपेल थोड्या वेळाने. आता खेळते. तर लॅपटॉप बंद करून तिला ठेवते, पहिले दिवा लावते आणि जेवण करून घेते, नाहीतर ही मला काय करून देत नाही. तिला झोपवली आहे. आता मला हे मी आता असंच असून देणार आहे, फक्त नॉर्मल ज्या गोष्टी आहेत त्या उचलून ठेवेल. दोघींचं जेवण करेल, दिवा पण लावायचा आता, आणि तर पटपट आवरून घेते. सगळं तसंच पडलं आहे. आत्ता मी जस्ट तिला झोपवले आणि म्हटलं पहिली पूजा करून घेते, कारण का ती जागी असली ना की मला दिवा लावायला भेटत नाही. कारण का हा पिरियडमध्ये ती क्रँकी होते, कारण का तिच्या डोळ्यावर ऑलरेडी झोप असते आणि तिला झोपायचं पण नसतं, असं तळ्यात मळ्यात चालू असतं. त्याच्यामुळे माझा दिवा आहे तो कधी कधी लेट लागतो. 7, 7:30, 8, 9, 10 असे वाजून जातात. पण मी दिवा आहे तो रात्रीचा लावते, कितीही वाजले तरी चालतात. पण आणि तो दिवा लागलाच पाहिजे. आणि आता दिवा वगैरे लावून झाल्यानंतर मला पिल्लूचं आणि कुकीचं डिनर प्रिपेअर करायचं आहे. सो पटकन दिवा लावून घेते मी.
आणि इथे माझी पूजा वगैरे झाली आणि मी पटपट पिल्लूच्या जेवणाला आणि कुकीच्या जेवणाला लागली. सो इथे मी मूग डाळ काढत होती. मी ऑलरेडी अशी छोट्याशा जारमध्ये भरून ठेवते. मोस्टली करून काचेचे जार यूज करते आणि हे मोठे म्हणजे जास्त सामान असेल तर मोठ्या स्टीलच्या कंटेनरमध्ये सेव्ह करून ठेवते. ते छोट्या कंटेनरमध्ये काढलं तर बरं पडतं. आणि मी इथे तुम्हाला सांगते की पिल्लू उठली. मी जरा काम करायला घेतलं ना ती लगेच उठून जाते आणि तिला झोपवून आले आणि परत लागली कामाला. तर मी तिला आता करणार होती मूग डाळची खिचडी म्हणजे सूप. सो मी इथे सगळं कटिंग वगैरे करते. आणि जर तुमच्या पण सुरीला अशी कधी धार नसेल ना तर तुम्ही आहे ना किचनच्या प्लॅटफॉर्मला असं थोडंसं घासलं ना की त्याला धार येते. तुम्ही पण कधीतरी ट्राय करा असं. आणि मी सारखं जाऊन बघत होती की ही उठली नाही ना, कारण का पिल्लू झोपली ना की आणि दीपक नसला की मला सारखं असं बघावं लागतं ती झोपली आहे की उठली आहे. कारण का ती उठली ना की डायरेक्ट ती उठून बसते. त्याच्यामुळे मला भीती वाटते. आणि उठून बसले ना की डायरेक्ट पुढे येऊन जाते. त्याच्यामुळे भीती वाटते मला. कितीही कुशन लावा काय लावा बाळ पडायचं ते पडणारच. सो त्याच्यामुळे मला अशा 10 वेळा फेऱ्या माराव्या लागतात. तुम्ही बघता किती टाईम मी फेऱ्या मारल्या आणि बघितलं तिला किती उठली आहे की झोपली. आणि पटपट दोघींचे मी कुकर लावून घेतले. कुकीचा पण लावून घेतला. आणि मी म्हटलं आता जी लीड आहे कुकरची ती दोघांची एकदमच लावेल म्हणजे शिटी वाजली ना की मी तिथे असेल. सो सारखं तिला जाऊन बघते. मी करणार होती मला चहा, भूक लागलेली जाम. सो बनाना होता, म्हटलं बनानाच खाते. परत चहा खेळते तर परत राहून जाईल. आणि तुम्ही बघता मॅट आहे ना नवीन घेतली. ती मॅट आहे ना खराब झाली आमची. या कुकीने नेल्स लावले आणि सगळी फाडून टाकली. इवन या मॅटला पण तिने नेल्स लावले, त्याच्यात धावत सुटलेली. आणि पिल्लू आमची बघा काय करते. आणि ही मॅट ना आधीच्या मॅटपेक्षा चांगली आहे. ही ना ती पहिली मॅट आहे ना स्लीप मारायची, पण ही जी मॅट आहे ना माझी बोटं कशी काळी दिसतात बघा. हां ही मॅट आहे ना काय एवढं काळं दिसतंय. हां फोकसमुळे. हां तर ही मॅट आहे ना याच्यावरती तुम्हाला दिसतंय हे असं आहे सगळीकडे. त्याच्यामुळे ना ती स्लीप नाही मारत. खाली पण तसंच आहे, स्लीप नाही मारत. त्याच्यामुळे आधी खूप स्लीप मारायची ते. आणि पिल्लू याची आमची खेळते. पिल्लू आहे डायपर फ्री, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाही. आता तिथं झालं शिशीचा टायमिंग. हात बघा माझं हे दिसतं. हे आमचं ॲक्सिडेंट झालेलं तेव्हाचे मार्क्स आहे ते. आणि खूप बेकार ॲक्सिडेंट झालेले. दोघांना पण खूप लागले, पण तेव्हा पिल्लू नव्हती. आणि मला हे रिकवर व्हायला ऑलमोस्ट दीड महिना आलेला. 1.5 महिना लागला रिकवर व्हायला. पुरा खड्डे पडलेले हाताला, माती लागलेली, खडे लागलेले. कसं खेळते बघा. तुम्हाला मी बुक रीड करून दाखवते. पिल्लू रीड करते. मी तिला बोलवली, ती लगेच आली. इथपर्यंत आलेली, पण मी इथे जवळ मी बसवली, पण ती आली. बघा आता तिचे पिल्लू. A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for grapes, H for horse, I for ice cream, J for joker, K for kite, L for lemon. थांब मी करते. तिला पेज पलटायला खूप आवडतं. M for monkey, N for net, O for onion, P for parrot, Q for queen, R for rabbit, S for sandwich, T for tiger, U for umbrella, V for vase, W for watermelon, X for xylophone, Y for yak, Z for zip. Yay! Clap. तिला ना जर असं शिकवलं ना, A for apple, B for, मग ती इंटरेस्ट नाही देत. तिला ना ती गाणी बघते ना, मग त्या गाण्यांच्या टोनमध्ये तिला शिकवलं ना मग ती मस्तपैकी ऐकते. सगळं नीट पुरं बुक ती नीट ऐकते. तिच्याकडे हे एक बुक आहे, अजून हे एक बुक आहे, अजून दाखवते तुम्हाला. हे
ब्रेकफास्ट लहान होती ना तेव्हा आणलेला, म्हणजे तिच्यासमोर चित्र ठेवायला. हे एक आहे आणि अजून आतमध्ये 2 बुक्स आहेत तिचे. तिला असं दाखवते मी नेहमी. हे जे आहे ना ते दिवसात ना 5-6च्याहून जास्त लर्न करून घेतो तिच्याकडून. म्हणजे आम्ही बोलतो आणि तिला फक्त अशी चित्र दाखवते आणि ती ऐकते. कुठेही लांब असेल ना तिला बोललं ना पिल्लू ये आपण हे वाचूया, लगेच येऊन अशी पुढ्यात बसते. पुढ्यात नाही बसत, अशी समोर बसते. मग मी तिला पुढ्यात घेते. हा परत बोलूया आपण. A for apple, B for ball, C for cat, D for door, E for elephant, F for fish. तू कर. कर. नाक बघा झोप आलाय आता. एवढा झोपून उठला तरी झोप आलाय. आम्ही आमचा व्हिडिओ इथेच एंड करतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पिल्लू आमची शोधते पुस्तक. चला बाय बाय. बाय 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 बाय.